सक्सेस की सबसे खास बात है कि वो मेहनत करने वालों पर फिदा हो जाती है। नमस्कार, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण सामाजिक शास्त्रे TET पेपर 2 याचे सराव प्रश्न संच भाग 2 पाहणार आहोत। हा सराव प्रश्नसंच सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी खूप महत्त्वाचा आहे। सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल नोटिफिकेशन बेलला प्रेस करा। सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। प्रश्न क्रमांक 1, खालीलपैकी बरोबर विधान कोणते आहे? योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2, हडप्पा संस्कृती ही 5000 वर्षापूर्वी अस्तित्वात होती। प्रश्न क्रमांक 2, मोहेंजोदडो येथील उत्खननाचे कार्य कोणी केले? योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1, राखालदास बॅनर्जी। प्रश्न क्रमांक 3, हडप्पा येथील उत्खनन केव्हा करण्यात आले? योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2, इसवी सन 1921। प्रश्न क्रमांक 4, मोहेंजोदडो येथील उत्खनन केव्हा करण्यात आले? योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4, इसवी सन 1922। प्रश्न क्रमांक 5, हडप्पाकालीन नगरातील 2 घरांमध्ये अंतर ठेवलेले असे, कारण टिंबटिंब। योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1, हवा खेळती राहावी म्हणून। प्रश्न क्रमांक 6, 2 चाकी तांबे धातूचा रथ उत्खननात कोठे सापडला? योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1, हडप्पा। प्रश्न क्रमांक 7, हडप्पा संस्कृतीचा कालखंड कोणता समजला जातो? योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1, इसवी सन पूर्व 2700 ते इसवी सन पूर्व 1500। प्रश्न क्रमांक 8, हडप्पाकालीन लोकांच्या अन्नातील कोणता पदार्थ मुख्य घटक होता? योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1, तांदूळ। प्रश्न क्रमांक 9, हडप्पाकालीन मुद्रा अन्य कोणत्या देशात सापडल्या? योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3, मेसोपोटेमिया। प्रश्न क्रमांक 10, हडप्पा संस्कृतीतील लोक टिंबटिंब पूजा करत असावेत। योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2, पशूंची। प्रश्न क्रमांक 11, भारतात टिंबटिंब लिपीतील मजकूर असलेल्या मातीच्या विटा सापडल्या आहेत। योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1, सुमेरियन। प्रश्न क्रमांक 12, उत्खननात सापडलेल्या हडप्पाकालीन बहुतांश मुद्रा प्रामुख्याने टिंबटिंब आकाराच्या होत्या। योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2, चौकोनी। प्रश्न क्रमांक 13, हडप्पाकालीन लोकांचा प्रमुख व्यवसाय टिंबटिंब। योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1, शेती। प्रश्न क्रमांक 14, हडप्पाकालीन संस्कृतीतील लोक कोणत्या धातूच्या चकचकीत पत्र्याचे आरसे वापरत असत? योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2, तांब्याच्या। प्रश्न क्रमांक 15, वैदिक संस्कृती विकसित करणाऱ्या लोकांना टिंबटिंब म्हणून ओळखले जाते। योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1, आर्य। प्रश्न क्रमांक 16, वैदिक काळात लोकांनी कोणत्या भाषेत काव्यरचना केली? योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2, संस्कृत। प्रश्न क्रमांक 17, आर्यांचा आद्यग्रंथ टिंबटिंब। योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3, ऋग्वेद। प्रश्न क्रमांक 18, गंगा यमुनेच्या खोऱ्यातील प्रदेशाला आर्य लोक टिंबटिंब असे म्हणत। योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2, मध्य प्रदेश। प्रश्न क्रमांक 19, वैदिक काळात एकूण किती वेद रचले गेले? योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4, 4।
प्रश्न क्रमांक 20. ऋग्वेदातील प्रत्येक कडव्यास काय म्हणतात? योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 ऋचा. प्रश्न क्रमांक 21. यज्ञाविषयी माहिती देणारा आर्यकालीन वेद. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 यजुर्वेद. प्रश्न क्रमांक 22. भारतीय संगीताचा पाया असे कोणत्या वेदास म्हटले जाते? योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 सामवेद. प्रश्न क्रमांक 23. औषधी वनस्पतीची माहिती कोणत्या वेदात देण्यात आली? योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 अथर्ववेद. प्रश्न क्रमांक 24. आरण्यके म्हणजे टिंबटिंब जाऊन रचलेले ग्रंथ होत. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 अरण्यात. प्रश्न क्रमांक 25. वैदिक काळातील लोकांचा मुख्य व्यवसाय. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 शेती. प्रश्न क्रमांक 27. वैदिक संस्कृती कोणत्या नद्यांच्या खोऱ्यात विकसित झाली? योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 गंगा यमुना. प्रश्न क्रमांक 28. हत्यारे व अवजारांसाठी वैदिक काळात कोणत्या धातूचा वापर वाढला? योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 लोखंड. प्रश्न क्रमांक 29. कारागिरांच्या संघटनांना काय म्हणत असत? योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 श्रेणी. प्रश्न क्रमांक 30. वैदिक काळात राजाच्या सत्तेवर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणत्या संस्था कार्यरत होत्या? योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 सभा समिती. प्रश्न क्रमांक 31. गावाच्या प्रमुख अधिकाऱ्यास काय म्हणत? योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 ग्रामणी. प्रश्न क्रमांक 32. वैदिक काळातील शेतकरी आपल्या उत्पादनाचा टिंबटिंब भाग राजाला कर म्हणून देत असत. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 6वा. प्रश्न क्रमांक 33. वैदिक काळात लोकांच्या सर्वसाधारण बैठकीला काय म्हणत असत? योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4 समिती. प्रश्न क्रमांक 34. ग्रामणीच्या मदतीने न्यायनिवाडा करणारा अधिकारी. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 ग्रामवादी. प्रश्न क्रमांक 35. यजुर्वेद हा टिंबटिंबविषयी माहिती देणारा ग्रंथ होय. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 यज्ञ. प्रश्न क्रमांक 36. वैदिक काळातील राज्याचा प्रमुख. वैदिक काळातील राज्याचा प्रमुख. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 राजा. प्रश्न क्रमांक 37. आर्य शब्दाचे मूळ रूप कोणत्या भाषेतील आहे? योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 संस्कृत. प्रश्न क्रमांक 38. ऋग्वेदाचा रचनाकाळ. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 इसवी सन पूर्व 1500 ते इसवी सन पूर्व 1000. ऋग्वेदाचा रचनाकाळ योग्य पर्याय इसवी सन पूर्व 1500 ते इसवी सन पूर्व 1000. प्रश्न क्रमांक 39. उत्तर वैदिक साहित्याचा रचनाकाळ. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 इसवी सन पूर्व 1000 ते इसवी सन पूर्व 500. प्रश्न क्रमांक 40. यज्ञविधीत वेदांचा वापर कसा करावा याचे मार्गदर्शन खालीलपैकी कोणत्या ग्रंथात केले आहे? योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 ब्राह्मणी.
प्रश्न क्रमांक 41. खालीलपैकी बरोबर विधान कोणते? योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2. वैदिक संस्कृतीचे लक्षात येण्यासारखे वैशिष्ट्य म्हणजे त्याचे वाङ्मय होय. प्रश्न क्रमांक 42. आर्यांची कुटुंब व्यवस्था टिंबटिंब पद्धतीची होती. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2. पितृसत्ताक. प्रश्न क्रमांक 43. निसर्गातील सर्व गोष्टी निश्चित नियमाप्रमाणे घडतात. या नियमबद्धतेला आर्य टिंबटिंब असे म्हणत. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2. ऋत. प्रश्न क्रमांक 44. आर्यांच्या वर्णव्यवस्थेत एकूण किती वर्ण होते? योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4. 4. प्रश्न क्रमांक 45. वैदिक काळातील गळ्यातील लोकप्रिय दागिना. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3. निष्क. प्रश्न क्रमांक 46. गार्गी, मैत्रेयी, लोपामुद्रा इत्यादी स्त्रियांचा उल्लेख प्राचीन वाङ्मयात टिंबटिंब म्हणून आढळतो. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1. विद्वान. प्रश्न क्रमांक 47. वैदिक काळातील वर्ण हे टिंबटिंब आढळतात. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3. व्यवसायावरून. प्रश्न क्रमांक 48. वैदिक काळानंतरच्या काळात वर्ण टिंबटिंब ठरू लागल्यामुळे जाती निर्माण झाल्या. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2. जन्मावरून. प्रश्न क्रमांक 49. वैदिक काळात समाजात टिंबटिंब विषमता निर्माण झाली. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3. जाती व्यवस्थेमुळे. प्रश्न क्रमांक 50. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3. सत निसर्गातील नियमबद्धता ही चुकीची जोडी आहे. तर हे एकूण आपण 50 प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये पाहिले. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपले चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.